नमस्कार। आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत। ते खरंच या देशाला, या समाजाला एक नवीन दिशा, नवी संकल्पना आणि व्यक्ती म्हणून जगत असताना आपल्यावर येणाऱ्या अडचणींना मात करून हा देश कसा असावा, देशाचा उज्ज्वल भविष्य कसा असावा आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाचा नेतृत्व करत असताना आपल्याला कुठल्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे आणि हा भारत देश बलशाली, शक्तिशाली कसा व्हावा यासाठी पूर्ण ताकदीने या देशासाठी समर्पित स्वतःला करणारे आमचे सर्वांचे या भारताच्या स्वतंत्र काळामध्ये लढत असताना अनेक यातना भोगाव्या लागल्या, अनेक संघर्ष करावा लागला, कठीण परिस्थितीवर मात करून या भारताचे, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी आपल्याला दोन मते व्यक्त करायचे आहेत। खरं तर लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल बोलत असताना मनामध्ये अनेक विचार येतात। एक असा नेता जो या देशाचा खूप मोठ्या पदावर असताना देखील सर्वसामान्यांचे आपल्याला कार्य कसा करता येईल, सर्वसामान्यामध्ये कसं जाता येईल आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन कसं जगता येईल हे सिद्ध करून दाखवणारे म्हणजेच या देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणजे लाल बहादूर शास्त्री। खरं तर लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन प्रवास आपण बघत असताना त्यांच्यावर येणारा जो काही प्रचंड परिणाम असतील आणि त्यांनी या देशासाठी, या स्वतंत्र भारतासाठी केलेलं योगदान काय आहे हे आपल्याला विसरता कामा नये। लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस आपल्या जीवनाची सुरुवात करत असताना अनेक कार्यामध्ये त्यांनी सहकार्य घेतला, संघर्ष केला। या देशासाठी आपण काहीतरी करावं, या देशासाठी आपण एक आपला वेगळं मूल्य, योगदान द्यावं यासाठी पहिल्यांदा लाल बहादूर शास्त्री यांनी अनेक आंदोलने केली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक वेळेस जेलमध्ये जावं लागला, जेलमध्ये संघर्ष करावा लागला आणि हे संघर्ष करत असताना लाल बहादूर शास्त्रीजी या देशाच्या पहिल्यांदा त्यांनी रेल्वे मंत्री झाले, त्यानंतर देशाचे गृहमंत्री झाले। ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निधन होतो त्यावेळेस या सरकारला प्रश्न पडतो की आपल्या देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असावा। त्यावेळी सगळ्यात अग्रेसर नाव निघतं, ते नाव म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचं नाव। लाल बहादूर शास्त्री यांचं व्यक्तिमत्व म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधान पदावर असताना देखील स्वतःचा जो काही भाग भांडवल आहे, एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ते स्वतःच्या पैशाने जायचे, इतका प्रामाणिक नेता या भारताला आपल्याला दुसरे पंतप्रधान म्हणू लागले हे आमचे तुमचे भाग्य म्हणावं लागेल। खरं तर ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांचे गुरु महात्मा गांधी यांना भेटले आणि तेव्हापासून लाल बहादूर शास्त्री यांचा सुरू झालेला प्रवास आणि या भारत देशाच्या सर्वोच्च स्थानी पंतप्रधान होणारे हे लाल बहादूर शास्त्रीजी। लाल बहादूर शास्त्रीजी यांना जी पदवी मिळाली, ज्यावेळेस ते त्यांच्या काशी विद्यापीठामध्ये त्यावेळेस ते डिग्री घेतल्यानंतर त्यांना ही शास्त्री पदवी मिळाली आणि तेच लाल बहादूर शास्त्री त्यांची पदवी ही पुढे नेली। या भारत देशाच्या सर्वोच्च पदावर असताना देखील ज्यावेळेस एक अशी त्यांच्यावरती वेळ आली की ते गृहमंत्री होते आणि त्यांची मुलं शिकण्यासाठी एका दिल्लीमध्ये कोलंबिया स्कूलला जात होते आणि जाताना त्यांना त्या एखाद्या सर्वोच्च पदी असलेल्या गृहमंत्रीचा मुलगा टांगेमध्ये जात होता आणि त्यांच्या खाली असलेले IAS IPS चे मुलं हे स्वतःच्या कारने जायचे। त्यावेळेस एका वेळेस त्यांना त्यांचा मुलगा प्रश्न विचारला
की बाबा आपण तुम्ही या देशाच्या एवढ्या सर्वोच्च पदावरती आहात, या देशाचे तुम्ही केंद्रीय गृहमंत्री आहात, तर आम्ही टांगे जातो आणि आमच्या इथं असणारा एखादा IPS अधिकारीचा मुलगा हा कारमध्ये जातो, त्यावेळेस ते सांगतात की आपल्याला भलेही पद हे मोठं असतं, पण ही जी पद आहे ही सरकारच्या पैशातून भेटतो, पण तुम्हाला जो जाण्यासाठी आम्ही पैसे देतो ही माझ्या पगारामधून देतो, हे आपल्या मुलांना शिकवण देणारे म्हणजेच हे लाल बहादूर शास्त्रीजी. लाल बहादूर शास्त्रीमध्ये अनेक अडचण आली, अनेक त्यांनी या देशासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षामध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलं. कित्येक महिने ते जेलमध्ये होते आणि जेलमध्ये असताना देखील ते एकदा त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला फोन लावतात आणि त्यांना विचारतात की घर खर्च कसं चालू आहे. लाल बहादूर शास्त्रीजी यांना एक स्कॉलरशिप भेटायचा आणि त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांचा जीवनाचा उदरनिर्वाह व्हायचा आणि तेवढ्यामध्ये ते जेलमध्ये होते आणि त्यांच्या पत्नीला विचारलं की घर खर्च कसा चालतो, त्यावेळेस पत्नीने हसत हसत उत्तर दिली, घर खर्च हे अतिशय आनंद चालतो आणि जे तुम्ही महिन्याला तुमचा स्कॉलरशिप मधला जो 50 रुपये आम्हाला भेटतो त्या 50 रुपये मधून 40 रुपये आम्ही महिन्याला खर्च करतो आणि जे 10 रुपये शिल्लक राहतात ते कधीतरी आमच्या घरच्या कामासाठी पुढे येतील म्हणून ते 10 रुपये मी काढून ठेवते असं ते सांगतात. आणि त्यावेळेस लगेच लाल बहादूर शास्त्रीजी ज्या कॉलेजमधून त्यांना शिष्यवृत्ती भेटतो त्या शिष्यवृत्तीच्या अधिकाऱ्याला पत्र लिहितात की बाबांनो आम्हाला 50 रुपये देऊ नका, हा 50 रुपये आम्हाला जास्त होतो, तुम्ही आता आम्हाला महिन्याला घर खर्चासाठी फक्त आणि फक्त 40 रुपये पाठवा. कारण ते राहिलेले 10 रुपये जे आहेत या देशासाठी संघर्ष करणारा जो दुसरा क्रांतिकारी आहे त्याला भेटू द्या, म्हणजे जेणेकरून त्याचाही घर व्यवस्थित चालू शकतो. एवढं प्रामाणिक, एकनिष्ठा आणि या देशाबद्दल असलेला अभिमानी जर कोण घेऊन चालत असेल तर तो या देशाचे दुसरे पंतप्रधान आहेत. एक तर अशी घटना झाली की बिहारमध्ये लाल बहादूर शास्त्रीजी ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते, बिहारमध्ये एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्या काही तासानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानाला पत्र लिहिला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी हा रेल्वेचा दुर्घटना झालेला आहे, रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही माझा राजीनामा मंजूर करा. त्यावेळेस पंतप्रधान म्हणतात आम्ही तुमचे राजीनामा स्वीकार करत नाही. तशाच प्रकारे दुसऱ्यांदा घटना घडते, त्यावेळेस देखील लाल बहादूर शास्त्रीजी पत्र लिहितात पंतप्रधानांना आणि पंतप्रधानांना ज्यावेळेस तो राजीनामाचं पत्र जातो त्यावेळेस ते असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या भारताच्या संसदेमध्ये जातात आणि सांगतात की जी रेल्वेची दुर्घटना झालेली आहे त्याला जबाबदार हा लाल बहादूरजी शास्त्री नाही, तर त्यांनी लाल बहादूर शास्त्रीजींनी जी राजीनामा दिलेला आहे ते राजीनामा आज आम्ही सहजपणे आम्ही स्वीकारतो. म्हणून लाल बहादूर शास्त्री यांचा राजीनामा पंडित जवाहरलाल नेहरू घेतात. खरं तर एवढं प्रामाणिक, त्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले, देशामध्ये असणारे आव्हाने त्यांना लक्षात आला आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर या देशाचा पंतप्रधान कोण होईल असा आम्हाला सर्वांना प्रश्न पडतो. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी या भारत देशाचे स्वतंत्र भारताचे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान होतात. पंतप्रधान झाल्यानंतर अनेक आव्हाने त्यांच्या समोर आली. एकदा तर पाकिस्तानाने आमच्यावर सांगितलं की 1965 मध्ये 1965 मध्ये पाकिस्तान भारत वार सुरुवात झाली आणि त्या वारमध्ये पाकिस्तानाकडून आम्हाला धमकी देत होत्या आणि पाकिस्तान सांगितलं की आम्ही भारतासोबत युद्ध करू, कारण पाकिस्तानला वाटलं होतं जे अगोदर 1965च्या अगोदर युद्ध चालायचा त्यावेळेस भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि ज्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री झाले त्यावेळेस वाटलं होतं की पाकिस्तान हे पुढे जाईल आणि लाल बहादूर शास्त्रीजी हे निर्णय घेणार नाहीत हा पाकिस्तानला वाटलं. पण पाकिस्तानाला हे माहिती नव्हतं की लाल बहादूर शास्त्री या देशासाठी या समाजासाठी स्वतःला अर्पण करणारे होते. ज्यावेळेस 1965चा युद्ध सुरुवात झाली त्यावेळेस पाकिस्तानचा तिकडचा मंत्री म्हणतो की आम्ही तरी आजची जे आहे दुपारची
लाहोरला घेऊ आणि संध्याकाळचे जेवण आम्ही दिल्लीत करू म्हणणारा पाकिस्तानचा मंत्री ज्यावेळेस युद्ध सुरू होतो त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी आपल्या सैन्याला पूर्ण आदेश देतात आणि काही तासानंतर ज्यावेळेस आपली सेना हा पाकिस्तानामध्ये लाहोरपर्यंत जातो, लाहोरच्या पुढे जातो, त्यानंतर त्या पाकिस्तानला कळतं की बाबांनो ह्या देशाचा पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरू नाहीत, या देशाचा पंतप्रधान हा लाल बहादूर शास्त्री आहेत. कारण देव देश धर्म हा मानणारा देखील हा लाल बहादूर शास्त्रीजी आणि निर्णयामध्ये एक पाऊल कदाचित किंचित मागं ना हटणारे हे आमचे लाल बहादूर शास्त्रीजी त्यावेळेस पाकिस्तानला सांगतात कि अगर तलवार की नोक से या आटो बम की डर से आप हमारे देश को झुकाना चाहते हैं या डराना चाहते हैं तो ये देश डरने वाला नहीं है, ये देश झुकने वाला नहीं है. हे स्पष्ट शब्दामध्ये पाकिस्तानला ठणकावून सांगणारे या देशाचे दुसरे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान कोण असतील तर ते लाल बहादूर शास्त्रीजी आहेत. लाल बहादूर शास्त्रीजी तर त्यांना एक अशी वेळ होती की काही राज्याचे मंत्री त्यांना भेटायला जातात आणि भेटायला जाताना या सरकारच्या काही कॅबिनेटमध्ये मीटिंग असल्यामुळं लाल बहादूर शास्त्रीजी त्या मीटिंगमध्ये उशीर होतात. त्यानंतर ते घरी येतात आणि ज्यांना त्यांना भेटण्यासाठी जो निमंत्रण दिलेला असतो ते व्यक्ती तासनतास तिथे बसतो आणि शेवटी ते व्यक्ती निघून जातात. आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस घरी येतात आणि त्यांच्या पीएला विचारतात की आम्ही ज्याला अपार्टमेंट दिलं होतं ती व्यक्ती कुठे गेले. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की साहेब तुमची वाट त्यांनी भरपूर बघितलं आणि तुम्ही नाही आल्यामुळं ते आत्ताच निघून गेले. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री विचारतात ते आता कुठं असतील. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री त्यांच्या पीएला सांगतात की आताच्या आता गाडी काढा, जे कुठं असतील त्या मला लोकांना त्यांना भेटायचं आहे. तो पीए म्हणतोय की तुम्ही एवढा देशाच्या सर्वोच्च पदावर असताना तुम्ही त्यांना भेटायला जाणार. आणि त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी म्हणतात अरे या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या जनतेच्या विकासामध्ये आपला योगदान असला पाहिजे. म्हणून लाल बहादूर शास्त्रीजी यांनी एक मिनिटाचा विचार न करता ज्या ज्या लोकांना आमंत्रण दिलं होतं त्या लोकांना भेटण्यासाठी ते स्वतः गाडी घेऊन त्यांना शोधत निघतात. म्हणजे समाजसेवा करत असताना किंवा राजकारण करत असताना आपण व्यक्ती म्हणून आपली महत्वाकांक्षा का असली पाहिजे, व्यक्ती म्हणून जगत असताना आपले विचार कसा असला पाहिजे, आपल्या मनामध्ये कुठंच अहंकार नसावा, तो फक्त या देशासाठी समाजासाठी कार्य करता यावं यासाठी लाल बहादूर शास्त्रीजी म्हणजे एक प्रखट विचाराचे जे जिथे सर्वसामान्यांचा आणि या भारत देशाचा विकास व्हावा. एक असंच एक घटना घडली या भारत देशामध्ये 1972 मध्ये. जी घटना या भारत देशामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर या भारत देशामध्ये गव्हाची कमतरता निर्माण झाली. गव्हाच्या कमतरता निर्माण झाल्यामुळं लाल बहादूर शास्त्रीजी यांनी अमेरिकेला सांगितलं की आम्हाला थोडंसं जास्तीचं गहू द्या, कारण या भारतामधले लोक देखील हेच जगता आलं पाहिजे, त्यांचाही उदरनिर्वाह करता आलं पाहिजे. पण जो अमेरिका आपल्याला गहू द्यायचा तो एकदम निष्कर्ष दर्जाचा गहू द्यायचा. तो गहू म्हणजे त्या अमेरिकेमधले जनावर देखील खायचे नाही. त्यावेळेस गहू यायचा भारतामध्ये लाल रंगाचा गहू यायचा आणि त्या गव्हाचं नाव होतं PL 480. तो गहू आपल्यात यायचा आणि आपण ते भारतभर वाटायचो. पण एक असा काळ आला की त्या अमेरिकेला वाटला की हा लाल बहादूर शास्त्री आपल्याला भिल, आपण काही मागण्या असतील ते मान्य करतील. त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना धमकवलं आणि लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं, एक सभा घेतली आणि ती सभाचा वेळ होता सोमवार म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी. आणि महात्मा गांधीने एक अतिशय सर्वांसाठी नारा दिला. तो नारा होता जय जवान आणि जय किसान. जय जवान जय किसान म्हणजे काय,
या देशाच्या जवळच भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. या आपल्या भारतीय सैन्याजवळ लढण्यासाठी शस्त्रसाठा नव्हता. शस्त्रसाठा देखील आपल्याला दुसऱ्याकडून मागवायचं. मग ते शस्त्रसाठा आल्यानंतर आम्ही पाकिस्तान समोर युद्ध करायचा आणि तोपर्यंत कितीतरी सैन्यांना आपला देशासाठी शहीद व्हावा लागायचा. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री शणकावून त्या सरकारला सांगतात की या देशामध्ये जय जवान आणि जय किसान चाललं पाहिजे. जय जवान याचा अर्थ म्हणजे काय, या देशासाठी रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांना कुठेही कमी पडता कामा नये आणि जवान पूर्ण शस्त्र घेऊन या देशाच्या रक्षणासाठी या आपल्या भारत देशाच्या तटभूमीवरती उभं राहिलं पाहिजे. म्हणून लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा या भारतीय सेनेसाठी या देशाचा वाटामधला 25% वाटा 25% वाटा ही जवानासाठी राखीव ठेवले. कारण ज्या वेळेस या देशामध्ये अडचणी येईल, एखादा देश ज्यावेळेस आपल्याला नावं ठेवेल, एखादा देश आपल्याला युद्ध करण्याची धमकी देईल, त्यावेळेस त्या देशाला देखील कळलं पाहिजे की भारत भी आता कुठं कमी नाहीये. अगर भारत में घुसकर मारेंगे तो उसका मुंहतोड जवाब भी आपको मिलेगा. भारत हा शांतीचा प्रतीक आहे. भारत हा एकदा कोणी भारताच्या नादाला लागू नये आणि चुकून जर भारताच्या नादाला लागलं की भारत हा घुसणी मारू शकतो. यावेळेस सांगणारे देखील हा लाल बहादूर शास्त्रीजी होते. म्हणून लाल बहादूर शास्त्रीजी दुसरं वाक्य देतात, जय किसान. ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये गव्हाची कमतरता पडली त्यावेळेस या लाल बहादूर शास्त्रींनी या देशाला सांगितलं 25% हे सैन्यासाठी निधी असला पाहिजे आणि उर्वरित असलेला 25% या आपल्या शेतकरीसाठी निधी असला पाहिजे. या शेतकऱ्यासाठी देखील विचार करणारे हे लाल बहादूर शास्त्रीजी. आणि त्यावेळेस लोकांना संदेश दिला की आपल्याला गव्हाची कमतरता पडत आहे. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की सर्वांनी आपल्याला एक व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे काय, म्हणजे सोमवारी आपल्याला उपास धरायची आहे. त्याच्या अगोदर म्हणजे उपास धरण्याच्या अगोदर लोकांना सांगण्याच्या अगोदर लाल बहादूर शास्त्री त्यांच्या स्वतः पत्नीला सांगतात की येणाऱ्या काळामध्ये असं एक वार ठरव, असं एक दिवस ठरव की सकाळी फक्त जेवण बनव आणि सकाळी जेवण बनवल्यानंतर रात्री जेवण बनवू नको. आणि आपल्याला एक परीक्षण करायचं आहे की या देशामध्ये जर उपासमारीची वेळ आली तर आपल्याला एक टाइमचा एक वेळेचा जेवण करून आपल्याला जगता येतो का नाही हे देखील सांगणारे हे लाल बहादूर शास्त्री. आणि ज्यावेळेस त्यांचे घरी ते पूर्णपणे निरीक्षण करतात आणि त्यांना वाटतं की या भारत देशामुळे या देशामध्ये एक वेळचा जेवण जेवून देखील माणूस एक वेळ जगता येतो. म्हणून ती दिल्लीमध्ये असलेल्या रामलीला मैदानावर जाऊन सांगतात की आपण सोमवारचा एक दिवस व्रत पकडा जेणेकरून या भारतामध्ये अन्नाची कमी पडता नये. हा भारत देश त्या अमेरिकेपुढे लाचार होता कामा नये. हा भारत देश ज्यावेळेस अमेरिकेला घो मागितला त्यांनी त्या मोबदल्यामध्ये भारताला देखील धमकी दिली. पण आज सांगतो आजची स्थिती अशी आहे की जरी या भारत देश सोडून या पूर्ण विश्वाला, अमेरिका धरून या पूर्ण जगाला जरी गव्हाची कमतरता जर पडली तर भारत हा आयात करणारा नाही, आता गहू हा भारत निर्यात करणारा या देशातला सगळ्यात दुसरा 2 नंबरचा देश बनलेला आहे. म्हणून ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या विचार या माझ्या समोर येतात, अनेक भावना मनामध्ये दाटून येतात की एक असंही पंतप्रधान होऊन गेले की त्यांनी या देशासाठी या जगासाठी एक असं कार्य करून गेले. खरं तर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल एक वाक्य म्हणायचं आहे, एक लाल बहादूर कॉफी है भारत देश जगाने को, एक लाल बहादुर कॉफी है आदर्शों के चले जाने पर, एक लाल बहादुर कॉफी है दुश्मन को चटाने लगाने को. म्हणून या भारत देशामध्ये
जे लाल बहादूर शास्त्री सारखं पंतप्रधान आजपर्यंत झालेलं नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. या सर्वोच्च पदावर असताना ज्यावेळेस त्यांचे मुलं म्हणतात की बाबा तुम्ही कार घ्या, आणि ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी विचार करतात की आपणही स्वतःची गाडी घेतली पाहिजे, आणि ज्यावेळेस ते गाडी घेण्यासाठी जातात आणि कार खरेदी करताना त्यांच्याकडे पैसा नसतो, आणि पैसा नसल्यामुळं ते 5 लाखाचे त्यावेळेस लोन काढतात, आणि 5 लाखाचे लोन हे सरकारच्या तिजोरीत नाही, जर त्यांच्या जो कामामुळे जो पंतप्रधान पदावर असताना जो पेमेंट येतो ते पेमेंटमधून काही हिस्सा द्यायचे. आणि त्याच्या पुढं त्यांच्या पत्नी सांगतात ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी यांचं निधन झाल्यानंतर देखील 50,000 रुपये हप्ता भरायचे होते. ते लाल बहादूर शास्त्रीजी यांची पत्नी त्यांच्या निधनानंतर देखील ते 50,000 रुपये त्या लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या पत्नीच्या जी पेन्शन यायच्या त्या पेन्शन मधून ते 50,000 रुपये भरायचे. म्हणजे एवढा देशासाठी सर्वोच्च पदी असताना देखील या देशासाठी एक आदर्श निर्माण करणारे कोण असेल ते लाल बहादूर शास्त्री आहेत. हर मुश्किल का, हर कठिनाई का लोहा लेने को आतुर था, शास्त्री जी जग कहती थी वो माँ भारती का लाल बहादूर शास्त्री ही था. म्हणून त्यांचं वाक्य आम्हाला अजून आजपर्यंत स्मरणात राहील. तो वाक्य म्हणजे जय जवान, जय किसान, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम.